आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फारच छान करता येत. तिचा पाक कधीच बिघडत नसे. वड्या नेहमी खुसखुशीत, समसमान आणि देखण्या व्हायच्या. म्हणूनच आईला वड्या करून देण्यासाठी शेजारी बाजारी पुष्कळता बोलावीत. आई कधीही नकार देत नसे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हाच तिचा खरा आनंद होता. पार्वतीबाईंची मुलगी वेणूताई माहेरी आली होती. पार्वतीबाई आणि आई यांची घट्ट मैत्री होती. वेणूताई आमच्याकडे नेहमी येत असे. एकदा आई माझ्यावर फार रागावली होती. माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तेव्हा वेणूताईने माझे डोळे पुसले. त्या क्षणापासून वेणूताई मला मोठ्या बहिणीसारखीच वाटू लागली. श्यामची आई, वेणूताई उद्या सासरी जाणार आहे. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या द्यायच्या आहेत. उद्या 3ऱ्या प्रहरी यायला जमेल का? तुम्ही इतक्या छान करता म्हणून तुमच्याच हातच्या हव्यात. येईन हो. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून आई झोपली होती. तिचे अंग दुखत होते, कपाळ ठणकत होते. वेणूताई आईला बोलवायला आली. जरा डोळा लागला, पण मी विसरले नव्हते. आता येते. आई वेणूकडे गेली आणि वड्या करू लागली. केळीच्या पानावर वड्या भराभर थापल्या जात होत्या. थोड्या वेळाने मीही तिथे गेलो. आईने विचारले, श्याम, कशाला रे आलास? मी काही वड्यांसाठी आलो नाही. श्याम फार चांगला आहे, त्याला रागवू नका. वेणू, माझा राग त्याच्या भल्यासाठीच असतो. उद्या जगात कोणी त्याला नावं ठेवू नयेत म्हणूनच मी कधीकधी कठोर बोलते. 5-10 मिनिटात वड्या तयार झाल्या. खूप सुंदर झाल्या होत्या.